काय बघणार आहोत आपण? लॉजिकल प्रोग्राम. टायटल वरून काय कळते? स्ट्रिंगला रिव्हर्स करा. जी स्ट्रिंग आहे तुमची, आता जी पण तुम्ही एंटर करसाल त्याला काय करा? रिव्हर्स करा. बरोबर? हो सर. हो सर. काय लॉजिक लागते का कोणाचं? सर स्ट्रिंगला ब्रेक करावं लागेल. ब्रेक कसं काय? सर ते 1 बाय 1 कॅरेक्टर्स मध्ये घ्यावं लागेल ना, किंवा ते रिव्हर्स करून पण होईल डिरेक्टली जर अवेलेबल असेल फंक्शन तर. ठीक आहे, इझी मेथड सांगतो. ठीक आहे, आता काय केलं मी? 2 स्ट्रिंग डिक्लेअर केल्या, strabcdef आणि एक स्ट्रिंग एम्प्टी, जी की नाही एम्प्टी आहे. फंक्शन कॉल करावं. सांगा बरं, कॅरेक्टराइट काय डिस्क्राईब करते? कशासाठी आपण यूज करतो कॅरेक्टराइट? सर लोकेशन, प्रत्येक कॅरेक्टरचं लोकेशन सांगते. इंडेक्स पण आपल्याला. इंडेक्स. अजून
तो व्हेरिएबल चेंज करू नका मध्ये सगळं खूप व्हायला एक्सप्लोर व्हायचं. दाखवत नाही. प्रॉब्लेम काय होत आहे? सर आपण ते पर्टिक्युलर त्याची आपण ते लेंथ घेतली तिथे साईज मध्ये जर आधी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं तर ऍक्च्युली काय झालं, आपण इथे सिम्बॉल दिले आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे होता, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. समजलं? हो हो प्रॉपर म्हणून ठीक आहे. रिव्हर्स स्ट्रिंग रिव्हर्स. एवढी छोटी मिस्टेक होऊ शकते कधी कधी. ठीक आहे, लिहिता लिहिता ग्रेटर दॅन इक्वल टू त्याच्याकडे लक्ष असू देत. चला बघा, आहे नॉर्मल स्ट्रिंग ABCDEF. बघा झाली कम्प्लिटली रिव्हर्स. हो सर. समजलं का लॉजिक? सर एकदा सांगा सर. ठीक आहे, तर काय करेल, कॅरेक्टर ऍट फंक्शन एक्झॅक्टली कशासाठी यूज होते मला सांगा तुम्ही पहिले. शोधो लोकेशन एकच जण बघ. पर्टिक्युलर इंडेक्स वर जे कॅरेक्टर असेल ना त्यासाठी एक पॉइंट स्ट्रिंग मध्ये राईट, पर्टिक्युलर इंडेक्स वरती जे कॅरेक्टर आहे त्याला ते स्ट्रिंग. बरोबर. तर आपण काय म्हणू शकतो, इथे आता str बियॉन्ड म्यूट प्लीज डॉट कॅरेक्टर ऍट आय आहे. तर इनिशियल आय किती आहे तुमचा, लेंथ -1. तर सगळ्यात पहिले काय आहे याची व्हॅल्यू बघा, काय आहे लेंथ -1 म्हणजे किती, 0 1 2 3 4 5. 5 नंबरला आहे तुमचा सध्या आय. तर 5 नंबरला तुमचा कुठला आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होते, विसरले का? स्टोअर कसं होतं सर, ते नॉन कॉन्स्टंट एरिया आणि कॉन्स्टंट पूल एरिया. ते तर आहे. असं का करू बरं, 0 पासून सर. हा 0 पासून स्टोअर होणार, 0 पासून काउंट करणार ना आपण स्ट्रिंग. ऑलरेडी आपण शिकलो आहे ना हे. हो सर. विसरले असाल तुम्ही तर ते युट्यूब वरती आहे व्हिडिओ स्ट्रिंगचा. ठीक आहे, मी तर डिलीट करून टाकला असेल माझ्या ह्याच्यातून. हे कुठला फॉर्म आहे, अरे या लेवलला एवढं कन्फ्युज काऊन होत आहे. हॅलो सर 0. इथे ए असणार तुमचा, बरोबर.
इथे बी असणार तुमचा, इथे सी असणार, इथे डी असणार, इथे ई असणार, एफ असणार. ठीक आहे, याचा इंडेक्स किती असणार? 0. याचा किती? 1. याचा किती? 2. याचा किती? 3. याचा किती? 4. याचा किती? 5. इंडेक्स फॉर्म मध्ये स्ट्रिंग स्टोअर होत असते तुमची, आठवण आहे का की विसरले सगळेच? हो सर. विसरले असतील तर एकदा जाऊन ते रिवाइज करून घ्या सेशन. ठीक आहे, ओके. तर काय होणार इथे एक्झॅक्टली बघा. तर 5 नंबरवर काय स्टोर आहे बघा, काय दिसते तुम्हाला? एफ. एफ आहे सर. दिसते. काय करू आपण? रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल्स टू 0 प्लस एफ, बरोबर? येस सर. हे पहिली कंडिशन म्हणजे रिव्हर्स स्ट्रिंग किती? एफ. मग जसं आय इक्वल्स टू 4 झालं, 4 ला काय आहे बघा? ई आहे. हो सर. रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल्स टू एफ प्लस ई म्हणजे काय? रिव्हर्स एफ ई झालं. हो सर. रिव्हर्स स्ट्रिंग जर आय इक्वल्स टू 3 झालं तर रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल्स टू काय आहे आता? एफ ई प्लस काय आहे 3 नंबरवर? ईडी, बरोबर? तर काय आहे? एफ ई डी झालं. हो सर. समजत आहे ना? हो सर. आय इक्वल्स टू 2 म्हणजे काय आहे? रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल्स टू एफ ई डी प्लस 2 ला काय आहे स्टोअर केलेला आपण बघा, इथेच बघा, जाऊ द्या. 0 1 2 सी म्हणजे काय आन्सर? एफ ई डी सी. तसंच आता फायनली 0 असेल तेव्हा काय? हे कम्प्लिटली रिटर्न होऊन जाईल. समजलं? हो सर. हो सर. समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट प्रोग्राम बघायचा. हो सर. पॅलिंड्रोम स्ट्रिंग. ठीक आहे, तर एक्झॅक्टली पॅलिंड्रोम म्हणजे काय? ठीक आहे, मी पहिले करतो प्रोग्राम, त्यानंतर एक्झॅक्टली याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला समजेल मे बी करतानाच. काय करू आपण, याला ऍक्च्युअल करून ठेवू. बी सी डी सी बी ए. एक्सपेक्टेड.
सेम प्रोग्राम आहे हा आत्ताचा जो आपण केला आहे. आता काय केलं आपण इथपर्यंत सांगा. सर रिव्हर्स केली स्ट्रिंग. काय केली आपण? रिव्हर्स केली. पॅलिंड्रोम म्हणजे काय? जर तुम्ही स्ट्रिंग रिव्हर्स केली पर्टिक्युलर, ठीक आहे, इन केस जर तुम्ही स्ट्रिंग रिव्हर्स केली आणि ऍक्च्युअल अँड एक्सपेक्टेड स्टील पास आहे. काय आहे? स्टील पास म्हणजे इक्वल आहे किंवा काय म्हणू शकता इक्वल आहे. तर ती स्ट्रिंग काय आहे? पॅलिंड्रोम आहे. समजलं? हो सर. म्हणजे रिव्हर्स पण बघा कशी होते. हिला रिव्हर्स करा तुम्ही, काय होणार? ए बी सी डी, ठीक आहे, सी बी ए बघा, आणि सरळ बघा कशी आहे, ए बी सी डी सी बी ए आहे. हो सर. हो सर. तर आपण इथे काय करू शकतो? कंडिशन देऊ शकतो की ऍक्च्युअल डॉट इक्वल्स काय? एक्सपेक्टेड. तर स्ट्रिंग काय आहे ही? पॅलिंड्रोम. ठीक आहे, स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे. नाही तर एल्स मध्ये काय येईल? स्ट्रिंग इज नॉट पॅलिंड्रोम. ठीक. ओके, स्ट्रिंग इज पॅलिंड्रोम. आता आपण काय करू? एक कुठला तरी आकडा आपण वाढवून ठेवू. स्ट्रिंग इज नॉट पॅलिंड्रोम. काय केलं आपण एक्झॅक्टली इथे? सगळ्यात पहिले या स्ट्रिंगला रिव्हर्स केलं. पॅलिंड्रोम म्हणजेच काय की कुठला पण काय ते स्ट्रिंग रिव्हर्स केल्यानंतर जर इक्वल असेल, ठीक आहे, ते जर चेंज नसेल झालं तर त्याला आपण काय म्हणू शकतो? पॅलिंड्रोम. ठीक आहे. आणि इन केस जर स्ट्रिंग रिव्हर्स करून जर चेंज होत असेल तर ती स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे का? नाही सर. नाही सर. नाही. तर रिव्हर्स आत्ताच आपण बघितलं. आपण काय केलं? फक्त एक स्टेटमेंट टाकलं इथं इफ आणि एल्स. समजलं का आता काय झालं एक्झॅक्टली इथे? हो सर. हो सर, समजलं. हो सर. प्रत्येकाला समजलं? हो सर. ओके. नवीन बघायचा ना प्रोग्राम. कोणाला डाऊट असेल तर सांगा, ठीक आहे, फास्ट होत असेल तर तेही सांगा. ठीक आहे. तुम्ही काय केलं आहे? पर्टिक्युलर n नंबर ऑफ नंबर स्टोअर केले आहे. किंवा आपण काय करू? स्कॅनर क्लासने काय करू? नंबर प्रोव्हाइड करू आपल्या अक्षरसाठी. ठीक आहे, आपण तसं करू. चला, आपण स्वतः इनपुट देऊ आणि काय आपण नंबर प्रोव्हाइड करू, आणि तो नंबर इव्हन आहे की ऑड आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे या लॉजिकल प्रोग्राम मध्ये. तर ठीक आहे, आपण काय करू? स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू. सगळं काय करणार मी? स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार.
डबल एन नाही. काय चुकलं रे? स्कॅनर स्कॅन टू न्यू स्कॅनर. सांगा इथे कुठला आर्ग्युमेंट पास करणार मी? system.in. ठीक आहे. आता काय कुठली मेथड कॉल करणार? scan.nextInt. काही पण कॉल करता येते तुम्हाला. ठीक आहे. स्ट्रिंग कॉल करता येते, इंटिजर कॉल करता येते. मी कालच दाखवलं तुम्हाला. ओके. इथे आपण देऊ एक व्हेरिएबल, समजा व्हॅल्यू घ्या. व्हॅल्यू रिटर्न टाइप याचा काय असेल? इंट. बरोबर. आता आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला करावं लागेल प्रोग्राम लिहावा लागेल. तर तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही इव्हन आणि ऑड कसं डिफाईन करता? दोन्ही भाग जात असेल तर काय म्हणू शकतो? Even. बरोबर. हो सर. ठीक आहे. तर तशी तुम्हाला कंडिशन पास करावं लागेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करू आपण? एंटर व्हॅल्यू. त्याला वरी करावं लागेल ना आपल्याला. इफ व्हॅल्यू. ठीक आहे. डिवाइड बाय 2 असंही करू शकतो आपण. इक्वल्स टू 0. ठीक आहे. व्हॅल्यू डिवाइड्स बाय 2 इक्वल्स टू 0. आपण काय म्हणू शकतो? इट इज इव्हन नंबर. आणि इव्हन नंबर आहे तुम्ही प्रिंट करू शकता. जसं व्हॅल्यू किंवा काय म्हणू शकता तुम्ही एल्स मध्ये ठीक आहे. आता प्रॉपरली राईट होत आहे वर्क. आपण जर फक्त नॉर्मल सिम्बॉल घेतलं जसं की आपण हे करतो तर तो काय करेल? जस्ट डिवाइड करेल आणि आन्सर काय काढेल? काढेल. बरोबर. हो सर. बट आपल्याला जर रिमाइंडर चेक करायचं असेल, आपल्याला हे जे फंक्शन आहे त्या फंक्शन काय करेल? तुम्हाला रिमाइंडर देईल की एक्झॅक्टली रिमाइंडर किती येत आहे. डिव्हिजनचा रिमाइंडर किती येत आहे? 0. तर तुमच्या इफ मध्ये हा ब्लॉक चालला जाईल. बरोबर. हो सर. बघा आता मी 15 टाकतो.
आला ऑड नंबर? हो सर. हो सर. आपण हे जे फंक्शन, आता मी पुन्हा रिपीट करतो, आता जे फंक्शन कॉल केलं होतं जसं की व्हॅल्यू डिवाइड बाय 2, हे काय करेल तुम्हाला आन्सर मध्ये काय देईल, जे पण भागाकार झाला म्हणजेच काय 5 देईल, बरोबर? हॅलो. हो सर. बट आता जे आपण पर्सेंटाईलचं फंक्शन कॉल केलं तर हे काय करेल, तुमचं 0 येत आहे का रिमाइंडर हे चेक. इन केस जर रिमाइंडर 0 आहे रिमाइंडर, तर काय म्हणतो आपण, इफ मध्ये चालले जा, आणि जर नसेल तर काय एल्स मध्ये. समजलं? हो सर. काय डाऊट कोणाला? हॅलो. नाही सर. तर आपण नॉर्मल प्रोग्राम कसं करता लॉजिकल स्कॅनर न यूज केला आपण? काय तुम्हाला नॉर्मली तो प्रोग्राम एंटर करायचा आहे आणि 1 बाय 1 जे आहे आता इंटिजर जेवढे पण आहे त्याला तुम्ही डायरेक्ट करू शकता. तुम्हाला काय इथं व्हॅल्यूच्या जागी तो इंटिजर करायचा आहे, बरोबर? ज्या इंटिजर मध्ये व्हॅल्यू स्टोअर करता. समजलं? समजत आहे का? हो सर. हो सर. नेक्स्ट बघायचा प्रोग्राम. हो सर. हो सर. फॅक्टोरियल म्हणजे काय असते सांगा? मॅथ किती लोक शिकले आहेत? प्रत्येक जण शिकलाय ना. हो सर. फॅक्टोरियल म्हणजे काय असते? एक नंबर किती नंबर्स मध्ये डिवाइड करता येतो? ओके. अजून आता समजा तुमच्याजवळ 2 नंबर आहे आणि तुम्हाला फॅक्टोरियल काढायचा आहे याचा. समजा ए आहे तुमचा 5 आहे आणि बी आहे तुमचा 1 आहे, तर कसं होणार एक्झॅक्टली हे? सगळ्यात पहिले काय होणार सांगा? फाइव इंटू 1, राईट? 5 इंटू 1 5, नंतर काय 5 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 समथिंग, याला आपण फॅक्टोरियल म्हणू शकतो. इंटू 2 इंटू 1 असं म्हणू शकतो का? हो. हो मी सर. काय वेगळं म्हणतो याला? नाही सर, हेच आहे. ह्याच्या ना 100%. येस. आपण हो सेम सर. एक्झाम्पल बघू. जर तुम्हाला म्हटलं कोणी फॅक्टोरियल काढ 2 इंटिजर्स, सेम एक्झाम्पल, तर कसं काढसाल तुम्ही?
जाऊ मीच सांगू. म्हणजे कुठलाही नंबर चेंज करा. ठीक आहे. करून बघा कॅल्क्युलेटर मध्ये. येत आहे का बरोबर? राईट आहे सर. हो सर. काय केलं आपण याच्यामध्ये समजलं का? सांगा मला. हॅलो. समजलं. सगळ्यांना विचारतो समजलं का? समजलं सर. हो सर. राईट. इथे काय फक्त तुम्हाला आता व्हॅल्यू चेंज करायचं काम आहे. 2 केलं केला याला 10 करून टाक. 10चा फॅक्टोरियल. सुंदर. खूप वाढून जाईल. फॅक्टोरियलला 1 पाहिजे. ओके. काय होणार आहे इथे तरी मी एकदा सांगतो. ठीक आहे. इथे काय काय होत आहे प्रोसिजर. बी इक्वल्स टू बी काय आहे सगळ्यात पहिले 1 आहे इंटू 5. ठीक आहे. त्यानंतर बी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल. आता किती होईल बी ची व्हॅल्यू 5. 5. मग त्यानंतर काय आय 5 आहे. ठीक आहे. तर 5 कमी होईल तुमचा. 5 किती होऊन जाईल 4 होऊन जाईल. ठीक आहे. कन्फ्युज होऊन त्याला 5 करू कारण इथं बनवलेलं आहे. बी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल आता 5. आय जेव्हा 4 असेल तेव्हा बी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल तुमची 5 इंटू आय किती आहे 4 आहे. ठीक आहे. हे किती आहे 20. मग I3 तुमचा I3 आहे बी इक्वल्स टू 20 इंटू 3 असा 1 पर्यंत होईल आणि त्याचं फायनल आन्सर किती असणार 120. ठीक आहे. हो सर. समजलं आता. येस सर. घ्यायचा नेक्स्ट प्रोग्राम. हो सर. हो सर. तुम्हाला डाऊट असेल तर सांगा बरं. जर समजत नसेल तर सांगा. ठीक आहे. जास्त होत असेल तर सांगत चला. सर हे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात कसे म्हणजे क्वेश्चन्स यावर? डायरेक्ट विचारते तुम्हाला. ऑड इव्हन काढा. पॅलिंड्रॉम स्ट्रिंग कशी असणार आहे. फॅक्टोरियल कसा असेल कुठल्या पण नंबरचा असं काढता येईल तुम्हाला. डायरेक्ट क्वेश्चन असतात. डायरेक्ट प्रोग्रामचं नाव देतात आणि करा म्हणतात. ओके सर. एमस्ट्रॉंग नंबर. आता एक्झॅक्टली एमस्ट्रॉंग नंबर म्हणजे काय कोणाला आयडिया आहे का?
नाही सर. जर आपण XYZ आता समजा नंबर आहे, ठीक आहे, त्याला आपण डिवाइड करतो, ठीक आहे, एनी व्हॅल्यू, ठीक आहे, तर त्याचा रिमाइंडर काय आला पाहिजे, तोच नंबर आला पाहिजे. तेव्हा हा जो नंबर आहे ना, याला आपण आर्मस्ट्रॉंग नंबर ट्रीट करतो. असे मोजकेच आहेत नंबर, की आता समजा 153 आहे, ठीक आहे, याला जर तुम्ही मॉड केला याचा 10 सोबत, सॉरी, याला पर्सेंटाइल केलं 10 सोबत, ठीक आहे, त्याचं रिमाइंडर कसं येईल, सगळ्यात पहिले म्हणजे याचं एकंदरीत त्याचं जे आन्सर आहे ना, हे 153 येईल. याला डिवाइड करता येईल का 10 नी? नाही येणार. रिमाइंडर 3 होतं. नाही सर. नाही येणार, बरोबर. तर हा नंबर कुठला म्हणू शकता तुम्ही, आर्मस्ट्रॉंग नंबर आहे, ठीक आहे. आपण जस्ट तसा एक प्रोग्राम बनवू. ऍक्च्युअल नंबर इक्वल्स टू समजा 153 आणि एक्सपेक्टेड नंबर इक्वल्स टू समजा 0, किंवा काय करू आपण, सम करून टाकू, सम इक्वल्स टू 0. आता याला लूप मध्ये टाकून द्या. Actual number I is greater than 0 आणि I equals to I divided by 10. ठीक आहे. शेवटीला आपण काय चेंज केलं यावेळेस, अपडेशन चेंज करून टाकलं. रिमाइंडर इक्वल्स टू एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आपण, I percentile of 10. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस आपण काय म्हणू शकतो, यामध्ये n नंबर ऑफ रिमाइंडर येतील, बरोबर. डिव्हिजन जसं जसं आपण करत गेलो म्हणू शकतो. तुम्ही जर स्वतः करून जरी बघितलं वहीवर तरी येईल हे या गोष्टी, ठीक आहे. तर आपण काय करू, सगळ्या रिमाइंडरला मल्टिप्लिकेशन करून टाकू. रिमाइंडर ठीक आहे, याला काय करा, एका ब्रॅकेट मध्ये द्या आणि ऍडिशन करायच्या सोबत समची. प्लस सम, म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा सम अपडेट होईल. ठीक आहे. आता काय निघेल, तुमचा आर्मस्ट्रॉंग नंबर निघेल एवढ्या प्रोग्राम वरनं. आता काय करू, आपण काय करू शकतो, इफ जसं की ऍक्च्युअल इक्वल्स टू सम, म्हणजे सम जे शेवटीला जे रिमाइंडर आलं 153 जर आलं तर काय म्हणू शकतो आपण, हा जो नंबर आपण डिक्लेअर केला आहे हा कुठला आहे, Armstrong. Armstrong. किंवा एल्स काय म्हणू शकतो आपण, नो.
तिचं एमस्ट्रॉंग नंबर. ओके, शेवटीला आपण इव्हन याला करू समला 153. ओके, तर इथे आता होत कसं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढं काय दिसलं आहे तर हे होत कसं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा एक नवीन दिसलाय की i इक्वल्स टू आय डिवाइड बाय 10. तर सगळ्यात पहिले काय आहे, तुम्ही काय करताय, एक्च्युअल नंबर पास करताय, म्हणजे काय 153 पास करताय. तर 153 आलाय, ठीक आहे, 153 आलाय. 153 mod of 10, सॉरी पर्सेंटाइल ऑफ 10. तर काय येईल याचा आन्सर, 153. किती येईल आन्सर, 153 जाईल ना सर. 153 रिमाइंडर किती येईल, 15.3. बरोबर, 15. आता 15.3 किती वेळा मल्टिप्लिकेशन आहे, 3 वेळा. 45, ठीक आहे, 45.9 म्हणजे सम काय, सगळ्यात पहिले काय लोड झाला तुमचा सम, 45.9 ऍक्च्युअल स्ट्रिंग साठी सगळ्यात पहिले, ठीक आहे. ठीक आहे, तर दुसरी कंडिशन काय आहे, काय म्हणते, आय ची जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, त्याला काय करा, डिवाइड करा 10 ने. .3. तर आता या 15.3 ला 1.53 इथे काय होईल, तेच पुन्हा रिमाइंडर आणि सम प्लस होऊन जाईल तुमचा. 1.53 प्लस 45.9 प्लस 3. आता काय झाला सम तुमचा, 47.43. ठीक आहे, याला पुन्हा डिवाइड करा, काय आन्सर इथे आपल्याजवळ आयचं, आय किती आपल्याजवळ 15.3. 15.3 डिवाइड बाय 10, 1.53. 1.53 सेम 1.53 mod of 10. कुठं तरी कन्फ्युजन होत आहे आपलं, काहीतरी चुकत आहे. आपलं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकत आहे, मे बी. प्रोग्राम तर बरोबर आहे आपला, ठीक आहे.
कॅल्क्युलेशन कसं चुकत आहे बरं आपलं? प्रोग्राम बरोबर येत आहे, कॅल्क्युलेशन नाही चुकायला पाहिजे. कारण सम मध्ये व्हॅल्यू किती येत आहे? 153 फायनली, हो की नाही? हॅलो, येस सर. ओके. इथे काहीतरी कॅल्क्युलेशन आहे जे आपण चुकतोय. मे बी काहीतरी चुकत आहे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. सर ते रिमाइंडर आणि समला प्रिंट करून बघितलं तर हम्म? रिमाइंडर आणि समला प्रिंट करून बघितलं तर मे बी कॅल्क्युलेशन दिसून येईल. आपण काय करू? डायरेक्ट समलाच करू ना प्रिंट, हा सर. आणि ते रिमाइंडर काय करू याला. Oh. रिमाइंडर 3 राहत आहेत. सम एकदम व्यवस्थित 27, 152 आणि 1 शेवटीला 153. तर आपलं कॅल्क्युलेशन असं चुकत होतं की सगळ्यात पहिले जे आहे रिमाइंडर तुमचं ते काय राहत आहे? 3 राहत आहे. ठीक आहे. आणि कम्प्लीट सम जी आहे तुमची ते काय? 3 इंटू 3, 3 3 काहीतरी समथिंग 9 प्लस सम, कम्प्लीट सम येत आहे तुमची 27. कारण 3 इंटू 3 इंटू 3, ठीक आहे, म्हणजे काय? 3चा वर्गमूळ म्हणजे क्यूब 27. 27. बरोबर. त्यानंतर काय? 5 येत आहे रिमाइंडर तुमचं, तर 5 चा क्यूब प्लस 27, 125 प्लस 27. एक मिनिट. हा सर. हो. हा, मला म्हणत आहे का करू? मी करू? बरं बरं, हो हो, ठीक आहे. नाही नाही, माझ्याच पर्सनल नंबर. हो, ठीक. काय झालंय सगळ्यात पहिले? रिमाइंडर तुमचं आपण आता बाकी कॅल्क्युलेशन सोडून देऊ, असो. ठीक आहे. रिमाइंडर काय येत आहे तुमचा सगळ्यात पहिलेला? 3. ठीक आहे. आणि मग सम किती होऊन राहिली तुमची? 27. 3 चा क्यूब सरळ सरळ. त्यानंतर 5 चा क्यूब प्लस 27. मग सम किती होऊन राहिली तुमची? 152. आणि शेवटीला रिमाइंडर 1च राहत आहे तुमचा. ठीक आहे. शेवटीला रिमाइंडर 1च राहत आहे तुमचा. तर मग 1चा तर काही नाही, बट 152 पहिला ऑलरेडी आहे ना सम, आहे ना. 1 इंटू 1 इंटू 1 1च येणार. 152 प्लस 1 किती येत आहे? 153. 153. ओके, समजलं? हॅलो, हो सर. समजत आहे कसं झालंय? हो सर. हे मॅक्झिमम प्रोग्राम पाठ करून टाका. ठीक आहे. असं एक पण काय ते वर्ड नाही राहिला पाहिजे की येत नाही तुम्हाला. विचारलं की डायरेक्ट सांगता आलं पाहिजे.
टोटल नंबर ऑफ व्हाइट स्पेस इन स्ट्रिंग. ठीक आहे. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये स्पेस किती आहे हे जर तुम्हाला विचारलं कोणी तर तुम्ही कसं सांगसाल, कसं एक्सप्लेन करसाल त्याला. स्पेस म्हणजे काय, व्हाईट स्पेस म्हणजे काय, हे स्पेस बार तुमचा, समजलं. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. आता समजा एक स्ट्रिंग आहे str, तिथे आहे बरेच ए बी, स्पेस द्यायला बी सी सी डी ई एफ डी ई, प्रॉपर करू आपण नाही का ना, ई एफ, अजून एक स्पेस देऊ. किती स्पेस आहे तिथे बघा, 1 2 3 4 आणि शेवटीला एक 5. ओके. तर याला आपण काय करू, काउंट करू एका व्हेरिएबल मध्ये, समजा याला 0 ठेवून द्या सध्या, याला अपडेट करू आपण. ज्यांना फॉर लूप एकदम व्यवस्थित समजले आहे ना त्यांना काही टेन्शन नाही, कंप्लीट प्रोग्राम बिंदास समजतो. लेंथ -1 आणि समजा याला प्लस प्लस करून टाका. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला काय ब्लँक स्पेसेस काउंट करायचे आहे स्ट्रिंग मधले, बरोबर. तर आपण काय करणार, पर्टिक्युलर कॅरेक्टर वर, म्हणजे जसं की str डॉट कॅरेक्टर आय, म्हणजे जर या कॅरेक्टर वर पर्टिक्युलर ब्लँक असेल, स्पेस असेल, तर काय कर, इफ मध्ये चालला जा. नॉट कम्पॅटिबल, आपण एक काम करू, ठीक आहे, याला रिमूव्ह करू. याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा, समजा काउंट. if count equals to value plus plus.
ओके, व्हॅल्यूज नाही टाकले. ओके, आपण 5 काउंट केलं होतं ना. 1 2 3 4 5. 4 कसं काय होतं? सर आणि लेस दॅन इक्वल्स टू लागेल का? हम्म? Wait. शेवटचं त्याने कन्सिडरच केलं नाही. बरोबर. आता 5. ओके, असे छोटे छोटे मिस्टेक होतात जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो आणि आपलं लक्षच नाही जात तिकडे. ठीक आहे, आपली कंडिशनवर. ठीक आहे, तर एक्झॅक्टली आपण काय केलं इथे, आपल्याला काय करायचं होतं, किती व्हाईट स्पेसेस आहे पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये ते आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे, 1 2 3 4 5 आपल्याला 5 दिसत आहे. अजून 6 7 8 9 10 एवढे जरी वाढवले तरी तो काउंट करून घेईल. ठीक आहे, तर कसं काय केलं हे आपण, तर सगळ्यात पहिले आपण एक नॉर्मल स्ट्रिंग काय केली, डिक्लेअर केली. त्यानंतर एक व्हॅल्यू डिक्लेअर केली, बाय डिफॉल्ट 0 ठेवली. त्याला आपल्याला अपडेट करायचं आहे. आपण काय केलं, लूप दिलं i इक्वल्स टू 0, i इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू str डॉट लेंथ -1. म्हणजेच काय, हे जी लेंथ आहे आता स्ट्रिंगची त्याच्यापेक्षा 1 कमी, म्हणजे स्ट्रिंगचा इंडेक्स कुठनं 0 पासून सुरू होत आहे. आपण काय केलं होतं, इक्वल्स टू केलं नव्हतं. म्हणून काय केलं त्याने, जस्ट बघितलं की तेवढ्याला तेवढं मॅच होत आहे का, आणि शेवटची कंडिशन त्यांनी बघितली नाही, म्हणून आपल्याला एक स्पेस कमी प्रिंट करून देत होतं आय प्लस प्लस. तर काय केलं आपण, पर्टिक्युलर कॅरेक्टर ऍड जे फंक्शन आहे पुन्हा कॉल केलं, म्हणजे पर्टिक्युलर इंडेक्सवर कुठलं कॅरेक्टर आहे हे बघण्यासाठी त्याला एका व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर केलं. आता कॅरेक्टर ऍट आहे तर त्याचा रिटर्न टाईप काय आहे, पर्टिक्युलर एक कॅरेक्टर तो बघणार आहे प्रत्येक इंडेक्सवर, तर त्याचा काय आहे, रिटर्न टाईप 4 आहे, म्हणजेच काय, कॅरेक्टर आहे. ठीक आहे, तर मग आपण काय केलं, काउंट करायचं आहे आपल्याला, की इफ मध्ये आपण काय दिलं, काउंट इक्वल्स टू जर एक सिंगल जर स्पेस असेल तर तुम्ही काय करा, त्याला काउंट करा आणि व्हॅल्यूला काय एकनी वाढवून टाका. एकनी वाढवून टाका आणि काय करा, पुन्हा रिटर्न या, पुन्हा त्याला काउंट करा, पुन्हा एकनी वाढवा. असं आपण करत राहिलो जोपर्यंत स्ट्रिंगची लेंथ जे आहे, जे तुमची कंडिशन आहे लूपची, ती ब्रेक होत नाही. जशी तुमची लूपची कंडिशन ब्रेक झाली तसा तुम्हाला इथे व्हॅल्यू
जेवढा पण अपडेट झालाय तेवढा प्रिंट करून मिळाला. समजलं? हो सर. हो सर. ठीक आहे, घ्यायचे अजून प्रोग्राम की आज थांबायचं एवढ्यावर? घेऊन टाकू ना सर. आज थांबूच सर. त्यांना समजणं गरजेचं आहे. प्रोग्राम घ्यायला काहीच टाइम लागणार नाही. आता आपण एक काम करू, जमलंच तर आज पुन्हा एकदा कनेक्ट करू 7-8 वाजता. जर पॉसिबल असेल तर मी मेसेज करेन. ठीक आहे? ओके सर. चालेल सर.